नागपुरातून एक बातमी समोर येते। 16 वर्षाच्या भावानं 13 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे आणि अत्याचारानंतर बहीण ही गर्भवती राहिली आहे। बहीण 26 आठवड्यांची गर्भवती असल्याचं उघड झालंय। या मुलीची गर्भपाताच्या परवानगीसाठी आता न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नागपुरातल्या कळमेश्वर मधली ही हादरवणारी घटना आहे। नागपूर मधली घटना आहे। 16 वर्षाच्या भावानं 13 वर्षाच्या बहिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे आणि ह्या अत्याचारानंतर बहीण गर्भवती राहिली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, अतिशय हादरवणारी अशी घटना आहे, का अधिक माहिती? या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी आणि पीडिता हे सख्खे भाऊ बहीण आहे आणि बायोलॉजिकल त्यांचं बहीण भाऊ असं नातं हे कोर्टात सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 13 वर्षीय मुलीवरती सख्खा भाऊ 16 वर्षीय हा जो विधी संघर्ष बालक आहे यानं वारंवार अत्याचार केले आणि त्यातूनच ही मुलगी जी आहे ही या ठिकाणी जवळपास तिला आता 26 आठवडे म्हणजे 6 महिने प्रेग्नन्सीला तिथे झालेले आहे। त्यामुळे कायद्यानुसार अशा प्रकारच्या प्रेग्नन्सीज असतात किंवा कुमारी माता ज्या असतात यांच्या संदर्भामध्ये जे नियम आहे त्या नियमानुसार गर्भपाताची परवानगी देता येत नाही। त्यामुळे आज कोर्टापुढं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल चं एक मेडिकल बोर्ड तयार करण्यात आलाय। स्त्रीरोग तज्ञ त्याच्यामध्ये आहे, मानसिक आजार तज्ञ त्याच्यामध्ये आहे, मानसोपचार तज्ञ त्याच्यामध्ये आहे आणि भूल तज्ञ त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे ही मुलगी जर गर्भपात करायचं झाला तर ती सहन करू शकेल का, तिची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती आहे का, या संदर्भातला रिपोर्ट आज हायकोर्टात सादर करणार आहे। हा रिपोर्ट हायकोर्टात सादर केल्यानंतर जवळपास 6 महिन्यांची जी प्रेग्नन्सी आता गर्भपात करणं शक्य आहे का किंवा या प्रकरणामध्ये दुसरा काही उपाय आहे या संदर्भामध्ये मेडिकल बोर्ड आज आपला रिपोर्ट देणार आहे। त्यानंतर हायकोर्ट आपला आदेश देईल। धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीसाठी।